श्रोतेहो नमस्कार. वृषाली स्लिमिंग सेंटर प्रस्तुत वेट लॉस माझा या कार्यक्रमात वृषाली ताईंकडे जाऊन वेट लॉस झालेले अनेक जण आपल्याला भेटायला येत आहेत गेल्या काही भागात. आजही आपल्यासोबत आहेत कोमल भाटिया या त्यांच्या क्लायंट, ज्यांनी 100 दिवसात 10 किलो आणि 54 इंच असा वेट लॉस केलेला आहे. नमस्कार कोमल ताई. नमस्कार. तुमचा काय अनुभव आहे? तुम्ही वृषालीज मध्ये का आलात? वेट लॉस करावा असं तुम्हाला का वाटलं? गेल्या 2-3 वर्षापासून ट्राय करत होते, पण माझं असं थोडंफार कमी होत होतं, 1-2 किलो. वापस मग ते मी सोडायचे तर ते वापस वाढायचं. म्हणजे मला एवढं चांगलं रिझल्ट कुठं नाही आलं. तर आमची सोसायटीमधले एक माझी फ्रेंड आहे, तिने पण इथं 15 किलोज वेट लॉस केलं होतं वृषालीज मध्ये. जी ओके. आणि जब उन्होंने मुझे बोला कि आप भी जाइए यहाँ पे, अच्छा, तो मैं बहुत टाइम से कोशिश कर रही थी, पर एनी हाउ अप्रैल से जब मैंने जॉइन किया, माझं वेट लॉस 100 दिवसात 10 किलोचं कमी झालं आहे. ग्रेट. खाण्यापिण्यावर खूप रिस्ट्रिक्शंस येतात, तो डाइट के बारे में भी बताइए. डाइट म्हणजे हमें मोस्टली ऐसे लगता है कि आप जब कम खाते हैं और कम खा के फिर आप वजन कम करते हो, बट वृषालीज में बिल्कुल ऑपोजिट है. यहाँ पे आपको ज़्यादा खाना है और ज़्यादा खाने के बाद आपका तो ये बहुत मैजिकल हो जाता है कि हम इतना सारा खाते हैं फिर भी वेट लॉस होता है. वेट लॉस वो खाने के बाद भी. और ऐसे नहीं कि आपको बाहर का कुछ दिया जाता है, जो हमारे घर पे सब चीजें अवेलेबल है उन्हीं से ही हम वो खा पी के वेट कम करते हैं. म्हणजे आपल्या घरात जे रोज असतं अवेलेबल ते खाऊन सुद्धा आपला वेट लॉस होतो. तर तुम्हाला या रिझल्ट नंतर आता कसं वाटतं? मैत्रिणींशी बोलला असाल, ज्यांनी तुम्हाला सजेस्ट केलं त्यांच्याशी बोलला असाल? ऍक्च्युली माझ्या मैत्रीण स्वतःहून मला विचारतात की तू असलं काय करते की तुझं कमी झालंय, आम्हाला पण तू डाएट शेअर कर, असं वगैरे त्यांचं चालत असतंय. पण मी म्हटलं मी तुम्हाला सांगणार तर तुम्हाला एक 500 रुपीजची फीस पण चार्ज करणार, कारण तुम्ही असंच करणार तर तुम्ही नाही करू शकता. म्हणजे फ्री मध्ये मिळतो त्याची आपल्याला काही किंमत नसते आपण म्हणतो. बरोबर. अच्छा, ते तर मस्तीमध्ये म्हणते त्यांना तसं. आता तुम्हाला कसं वाटतं, म्हणजे जेव्हा आधी वेट पुट ऑन होतं तेव्हा काय एनर्जी लेव्हल मध्ये आणि आता कसं काय फरक जाणवतो? एनर्जी लेवल तर नक्कीच वाढली आहे. म्हणजे असं रात्री जसं आपण मुलांचं काही ना काही करत असतो, त्यांचे ते पण आळस यायचं, म्हणजे फक्त बुक्स बॅग मध्ये टाकायचं. पण तो कारण सगळं कुकिंग हे ते झाल्यानंतर लेडीजला असं वाटते की कधी पडावा. पण वृषालीज मध्ये आल्यानंतर आता मी रात्री 11-11:30 पर्यंत ठणठणीत असते. आणि मुलांनाही हा फरक जाणवत असेल की आई आपली फ्रेश दिसते. ऍक्च्युली दोन्ही माझे मुली आहेत, ते पण म्हणतात की मम्मी वेट लॉस करा. तर त्यांना पण खूप आवडतोय. मम्मी आप बहुत पतले हो गए हो, ते बोलत असतात. आता हा वेट लॉस जो झालेला आहे तो मेंटेन राहील का नाही? तुम्हाला काय वाटतं? गॅरंटी वाटते की नाही? नक्कीच ते मी मेंटेन ठेवणार. आता असं नाही, कारण खूप प्रयत्नानंतर माझं वेट लॉस झालं आहे. सो तुम्हाला ऑल द बेस्ट मेंटेन राहण्यासाठी सुद्धा. आणि कोमलजी, तुम्ही आज इथे येऊन एवढ्या गप्पा मारल्यात त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. कोमलताईंच्याच केसबद्दल वृषालीताईंना विचारायचं आहे. वृषालीताईंनी जसं म्हटल्या त्या की खूप ठिकाणी ट्राय केलं होतं पण वेट लॉस काही होत नव्हता. नेहमीप्रमाणेच सगळेच क्लायंट जे सांगतात, तर तुम्ही सांगा या केसबद्दल. काय चित्रा, कमी खाऊनच वेट लॉस होतो हे सगळ्यांच्या डोक्यात इतकं फिक्स बसलेलं आहे की एवढं कसं काय खायचं. मैं तो वेट लॉस के लिए आई हूँ, इतना खाने के लिए नहीं आई हूँ, वेट गेन के लिए नहीं आई हूँ. आपण जॉइनिंग वेट 81 किलो आणि 4 फूट 10 इंच उंची, BMR 1500च्या पुढं, म्हणजे इंजिन या वयातही व्यवस्थित काम करत आहे. मग कमी खाऊन का स्वतःला टॉर्चर करायचं? फक्त मी सांगेन त्याप्रमाणे खायचं. तुमच्या BMR प्रमाणे तुम्हाला डाएट दिलं जाईल. एक लक्षात घ्या, जब निकलेगा पसीना तब बनोगी हसीना. कळलं का? पण तो व्यायाम तुम्ही नक्की कोणता करताय, कसा करताय, किती करताय, डाएट काय करताय, तुमची स्ट्रेस लेवल काय आहे, या सगळ्या गोष्टी मी बघते. त्याशिवाय मी डाएट देत नाही. मिशन मंगळ बघितलायत ना? ते बघितल्यावर लक्षात आलं ना तुमच्या बायानो, आपण सुपर वुमन असतोच. तेव्हा घरातले बघा, मुलांचे बघा, नवऱ्यांचं बघा, आणि एवढं करूनही वर्कआउट डाएट करून पुन्हा घरातल्या. आणि लक्षात घ्या, आपल्या आयुष्यातल्या समस्यांना सामोरं जाण्यासाठी तयार व्हायचं. इट्स नॉट अ जोक. अपने जिंदगी की या अपने डेस्टिनी की तुम खुद ही हिरोईन हो बाई. जरा स्वतःसाठी वेळ द्या बायानो, आणि बारीक होऊन छान चकाचक राहा. म्हणजे संध्याकाळी, सकाळी किंवा केव्हाही तुम्हाला डिप्रेशन येणार नाही आणि आपण घरात बसून राहणार नाही. सो चिल, थिंक फिट, स्टे फिट. श्रोतेहो, वेट लॉस, फिटनेस आणि डायबिटीज कंट्रोलसाठी उत्तम पर्याय वृषाली स्लिमिंग सेंटर. पुण्याबाहेर राहताय, मग त्यांचं फिटनेस कन्सल्टेशन घ्या. अधिक माहितीसाठी कॉल करा, व्हॉट्सअप करा. पुन्हा भेटूयात अजून एका क्लायंट सोबत पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.